दरम्यान धनंजय मुंडेंना इतर जिल्ह्यांची जबाबदारी देता येऊ शकली असती. आता सगळं सत्य समोर आलं की काय करायचं ते ठरवू, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले. तर अजितदादांना पालकमंत्रीपद दिलं ही चांगली गोष्ट झाली, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली आहे. ती आहे स्थानिक परिस्थिती. मी असं म्हणत नाही त्यांना इतर जिल्ह्याची पण आम्ही देऊ शकलो असतो, पण आमचे बाकीच्याही मंत्रींना द्यायची होती. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये बीडमध्ये जो वातावरण आहे ते योग्य आम्हाला वाटत नव्हतं की त्यांना आज तरी या शांत झाल्यापर्यंत आणि खरी परिस्थिती, खरा दोषी कोण आहे सामने येईपर्यंत हे आम्ही तत्पुरती ही व्यवस्था केली. आता आम्हाला ही काहीतरी मध्ये बदल करणं आवश्यक आहे. आणि सोबत महत्त्वाची गोष्ट ही आहे की आम्हाला पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकी करणं हे पण भाग आहे. पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आहे. पालकमंत्री प्रत्येक जिल्ह्याला मिळालेला आहे, पण काही लोकांना काही जबाबदारी देण्यात आलेली नाही, त्यांच्याकडनं सुद्धा नाराजी व्यक्त होते. मला काही कल्पना नाही, सरकारमध्ये नसल्यामुळे नक्की कोण नाराज आहे काय मला काही माहीत नाही. आणि काय मी कालच ती यादी वाचलेली आहे. बीडचं पालकमंत्रीपद अजितदादांनी स्वतः घेतले, धनंजय मुंडेंना कोणते? चांगली गोष्ट आहे ना.